हॅलो फ्रेंड्स, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप स्वागत आहे। तर आम्ही ते फिश टनेल बघायला चाललो होते। तर खूप आभाळ आलं होतं आणि आम्ही दिवसात थोडंसं गेलो होते कारण आम्हाला पाऊस पडण्याची शक्यता होती पुण्यामध्ये। तर इथे आम्ही पोहोचलो आहेत फिश टनेलला आणि ते एंट्री आहे। तर ते पर पर्सन 100 रुपये तिकीट आहे। तर हे असं बाहेरून दिसतं असं आणि हे एंट्रीचं इथून एंट्री आहे आपल्याला। तर एंट्री आतमध्ये गेल्यावर हे सगळ्यात पहिलं मोठं लागतं टॉवर। तर ते सेल्फी पॉईंट वगैरे आहेत। खूप जण इथे सेल्फी काढत होते, एन्जॉय करत होते। तर इथे तिथून सेल्फी पॉईंटमधून आतमध्ये गेल्यावर आपल्याला इथून फिशचं टनेल लागेल। तर अशा प्रकारे आपल्याला इथून स्टार्ट होतं टनेल। तर इथे आतमध्ये गेल्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फिश बघण्यात येतात। तर जे असे छोटे छोटे असं विंडो टाईप ग्लास केले होते आणि त्यामध्ये फिश होते। हे स्टार्टिंगला वगैरे अशीच होते आणि पुढे नंतर टनेल लागते फिशचं। तर खूप छान दिसतं इथे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे फिश बघण्यात आले मला। तर हे फिश टनेल खूप छान आहे। व्हिडिओत बघण्यापेक्षा प्रत्यक्षात खूप छान दिसतं। तर त्यामुळे आम्हाला खूप भारी वाटलं आणि शौर्यला पण खूप आवडलं। तर हे सगळे फिश तुम्ही बघितलेले असतील। मी व्हिडिओतून खूप मस्त कॅप्चर केलेले आहेत। तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल असे। तर नक्की कमेंट करून सांगा की फिश कसे होते आणि खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे आहेत फिश। तर इथे आतमध्ये गेल्यावर असं टनेल लागतं फिशचं आणि अंडर वॉटर टुरिझम आहे हे सगळं। तर पुण्यामध्ये फर्स्ट टाईम आहे त्यामुळे आम्हाला जायचं होतं बघायला। तर ते खूप छान वाटलं आणि व्हिडिओपेक्षा प्रत्यक्षात खूप छान दिसतं हा टनेल। तर इथे गोल्ड कलरचे वगैरे असे म्हणजे खूप जातीचे म्हणजे फिश बघितले। तर शौर्य खूप खुश झाला होता। त्याला फिश एकदम जवळून असं बघण्यात आलं। तर इथे काचामध्ये असल्यामुळे हे टनेलमध्ये खूप व्यवस्थित बघण्यात आलं आम्हाला। तरी ते मी थोडंसं जॅकेट घातलं होतं। तर शौर्य ऐकत नव्हतं की जॅकेट घालण्यासाठी कारण थंडी खूप होती मध्ये आणि थोडं AC होता मध्ये, त्यामुळे मी जॅकेट वगैरे घातलं होतं। तर इथे बघा ब्लॅक कलरचे आणि झेब्रा टाईप पण हे फिश आहेत। तर फिश कोणत्या जातीचे आहेत तर त्याचे नाव पण दिले होते तिथे। तर जे कोणी पुण्यामध्ये असेल तर ते खूप छान आहे, नक्की जाऊन बघा। जर लहान मुलं असेल तर त्यांना खूप छान वाटेल। तर हे अशा प्रकारे टनेल दिसतं।
तर तिथे पुढे गेल्यावर आपल्याला एक्झिबिशन लागेल. तर इथून एंट्री पाठीमागून आहे आणि पुढे संपते. तर खूप छान आहे, मस्त टनेल आहे, लहान मुलांसाठी खूप छान आहे आणि खूप सगळ्यात मोठी फिश होते इथे. तर बघू शकता इथे 2-3 फिश खूप मोठ्या होत्या ते. तर हे असं टनेल आहे. तर टनेलमधून बाहेर पडल्यानंतर सगळे स्टार्टिंग होतात ते दुकान, छोटे छोटे शॉप आहेत. तर ते सगळे असं ज्वेलरी शॉप, खेळणी वगैरे, खायची गोष्टी सगळ्या प्रकारचे इथे होते आणि कप वगैरे घरात जे गोष्टी लागतात त्यासाठी सगळ्या वस्तू होत्या आणि ते शोच्या वस्तू होत्या. आणि माझी ते म्हणजे मला बघण्यात आलं की तिथे राम मंदिर होतं. खूप छान वाटलं आणि लाकडाचं राम मंदिर होतं आणि बाकी सगळे हे लाकडापासून बनवलेले वस्तू होत्या घरात ठेवण्यासाठी. खूप अट्रॅक्टिव्ह वस्तू होत्या आणि काही खूप छान छान होत्या. तर त्यानंतर आपल्याला इथे रातपाळणे वगैरे लागले होते. तर त्याच्या एक्झिबिशन संपल्याच्या बाजूलाच हा रातपाळणे वगैरे आहे. तर इथे शौर्य खूप एन्जॉय करत होता. आम्ही याच्यामध्ये कुठे बसले नाहीत, पण शौर्यने खूप एन्जॉय केला आणि हा खूप डेंजर आहे वाटलं मला. हे पण खूप डेंजर आहे. तर सगळ्यात मोठं हे टॉवर खूप छान वाटलं आणि हे पूर्ण असं दिसतं आणि खूप छान आहे. जर पुण्यामध्ये कोणी असेल तर नक्की या इथे, खूप छान वाटते. आणि तुम्हाला कसा वाटला व्लॉग तर नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. बाय बाय.